नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आपण आपल्या या चॅनलवर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी आपण काही प्रश्नांची तयारी करून घेत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचे काही 28 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर येणाऱ्या TETच्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा निश्चित फायदा होईल मित्रांनो, कारण हे जे प्रश्न आहे काही मागील प्रश्नपत्रिकेमधील आपण PYQs आपण घेतलेले. तर चला मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमधील प्रश्न पहिला, व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला कोणते विधान समर्थन करते? तर जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा का असतो घटक असतो. प्रश्न 2, अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला कोणत्या दृष्टीने मदत करते? तर अल्फ्रेड बिने यांच्या अनुषंगाने तर ज्यावेळेस समस्या सोडवताना आपल्याला बुद्धी कशी मदत करते बघा, त्यामध्ये समस्या सोडवताना क्रियाशील राहून समायोजन साधणे, तर स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे व समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गाची निवड करणे. नंतर प्रश्न 3, बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमानाची स्पष्टता तपासण्याची पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? तर ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? ही गाल्टन या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली. प्रश्न 4, दलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याने कोणती मते मांडली? तर त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे, त्याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येते व भावनांमधील फरक ओळखता येतो ही मते त्यांनी मांडली. प्रश्न 5, सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? सिग्मंड फ्राइड या शास्त्रज्ञाने हे मांडले. प्रश्न 6, अवधानाच्या स्वरूपाविषयीची कोणती विधान आहेत? तर अवधानाच्या स्वरूपाविषयी, अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे असं म्हणतात. नंतर अवधानाखेरीज इतर कोणताही मनोव्यापार संभवत नाही. आणि तिसरं, अवधान प्रक्रियेत ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावनात्मक असतात. प्रश्न 7, संवेदना आणि अवबोध यावर आधारित कोणती विधाने योग्य आहेत? तर संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. आणि संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत. प्रश्न 8, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण असे म्हणतात? तर त्या स्मरणास काय म्हणतो आपण? मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हणतात. प्रश्न 9, संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा क्रम कोणता? तर संबोध निर्मितीमध्ये सगळ्यात सुरुवातीला वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होते. तर एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणाचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे आणि शेवटी अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे आणि शेवट संबोधाला अमूर्त स्वरूप देणे या टप्प्यांचा त्यामध्ये समावेश होतो. नंतर शेवटी शब्दरूपाने तो संबोध व्यक्त करणे. प्रश्न 10, स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयी कोणते विधान आहे? तर स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयी, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. लक्षात ठेवा, अणुप्रतिमेपेक्षा स्मृती प्रतिमा ही कशी असते? कमी तीव्र असते. प्रश्न 11, पोटउकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते? तर पोटउकलनास एखाद्या व्यक्तीबद्दल, विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करत असते. प्रश्न 12, साधक अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली? तर साधक अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली? स्किनर यांनी मांडली. प्रश्न 13, प्रयत्न प्रमाद उत्पत्ती कोणी मांडली? तर प्रयत्न प्रमाद उत्पत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडली. प्रश्न 14, सामाजिक निरीक्षण उत्पत्ती कोणी मांडली? तर सामाजिक निरीक्षण पद्धती अल्बर्ट बांदुरा यांनीही मांडली. प्रश्न 15, मानसशास्त्राची जनक कोणास म्हटले जाते? तर मानसशास्त्राची जनक हे
अरिस्टॉटल या शास्त्रज्ञात म्हटले जाते. प्रश्न 16. मनोविश्लेषणाचा सिद्धांत कोणी मांडला? मनोविश्लेषणाचा सिद्धांत हा सिग्मंड फ्राइड यांनी मांडला. मनोविश्लेषणाचा सिद्धांत. प्रश्न 17. डी एनिमा हा ग्रंथ कोणी मांडला? तर डी एनिमा हा ग्रंथ अरिस्टॉटल यांनी मांडला. डी एनिमा. प्रश्न 18. रचनात्मक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर रचनात्मक मानसशास्त्राचे जनक हे विल्यम पुंट व टिचनेर यांना म्हटले जाते रचनात्मक मानसशास्त्राचे जनक. प्रश्न 19. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक हे पेस्टॉलॉजी यांना म्हणतात. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक हे पेस्टॉलॉजी यांना म्हणतात. प्रश्न 20. बुद्धिविकास सिद्धांत कोणी मांडला? तर बुद्धिविकास सिद्धांत हा जीन पियाजे यांनी मांडला. प्रश्न 21. आत्मनिरीक्षण पद्धती कोणी विकसित केली? आत्मनिरीक्षण पद्धती ही विल्यम वुंट यांनी विकसित केली. प्रश्न 22. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? आधुनिक मानसशास्त्राचे जनक हे विल्यम जेम्स यांना म्हटले जाते. आधुनिक मानसशास्त्राचे जनक हे विल्यम जेम्स यांना म्हटले जाते. प्रश्न 23. अभिजात अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली? तर अभिजात अभिसंधान उत्पत्ती पॅव्लॉव यांनी मांडली. पॅव्लॉव नाव लक्षात ठेवा. पॅव्लॉव. तर प्रश्न 24. बुद्धिमापनाचे जनक कोणास म्हणतात? तर बुद्धिमापनाचे जनक हे अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापनाचे जनक असे म्हणतात. प्रश्न 25. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? तर भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना ही डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. प्रश्न 26. बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? तर बहुघटक सिद्धांत हा थॉर्नडाईक यांनी मांडला. थॉर्नडाईक. प्रश्न 27. संकल्प प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? तर जेरॉम ब्रुनर यांना काय म्हणतात? संकल्प प्रतिमानाचे जनक असे म्हणतात. प्रश्न 28. बोधात्मक विकास प्रतिमान कोणी मांडले? बोधात्मक विकास प्रतिमान हे कोणी मांडले? पियाजे व कोहलबर्ग यांनी बोधात्मक विकास प्रतिमान असे मांडले. हे होते मित्रांनो आजचे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपलोड केलेले व्हिडिओ आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ लाईक करायला तुमचं काय डाटा जातोय, फक्त तुमचे काय पैसे वगैरे लागत नाही. आणि तुमच्यासाठी ही सिरीज अतिशय मोफत आहे. आणि या सर्व व्हिडिओचा जर अभ्यास केला तुम्ही तर मित्रांनो तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच पास होणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.